विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आणि मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण माझ्या या यूट्यूब चॅनलवर प्रॅक्टिकल बघत आहात आणि आजच्या या सत्रामध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 5 घेणार आहोत, अभ्यासणार आहोत. मित्रांनो, गणित भाग 2 या विषयाचे प्रॅक्टिकल आपण बोर्डाच्या अनुषंगाने त्याची तयारी करत आहोत. आणि मित्रांनो, हे जे प्रॅक्टिकल आहेत हे सर्व बोर्डाच्या नियमाप्रमाणे आणि बोर्डाने जे अधोरेखित केलेले आहेत, घ्यायला दिलेले आहेत, सांगितलेले आहेत त्याचप्रमाणे आहेत. आणि त्याची सर्व नोंदी तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये. चला तर मग पाहूया आजच्या या सत्रामध्ये गणित भाग 2 मधील प्रॅक्टिकल नंबर 5 उत्तरासहित या ठिकाणी त्याच्या प्रॅक्टिकल आपण घेतलेला आहे प्रत्यक्ष. बघा तर मग. डिअर स्टुडंट, in today's class we are going to see practical number 5. मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 5 पाहत आहोत. आणि या अगोदर आपण 4 प्रॅक्टिकल उत्तरासहित या ठिकाणी घेतलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही ते अभ्यासले असतीलच. मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण गणित भाग 2 या विषयाचे प्रॅक्टिकल अभ्यासत आहोत माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला माहिती आहेच की या प्रॅक्टिकलसाठी 5 गुण निर्धारित केलेले आहेत बोर्डाने. आणि आपण बोर्डाने निर्धारित केलेल्या ज्या काही लिस्ट आहेत त्या लिस्टनुसारच हे प्रॅक्टिकल या ठिकाणी प्रसारित करीत आहोत. तुम्ही त्या काळजीपूर्वक अभ्यासा आणि त्याच्या ज्या नोंदी आहेत त्या तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. चला तर मग आजचं प्रॅक्टिकल नंबर 5 काय आहे ते बघूया. टू शो दॅट today's aim of the practical number 5, aim to show that infinite circle can be drawn passing through two distinct points. See here, infinite to show that infinite circles can be drawn passing through the 2 points. आपल्याला 2 बिंदूपासून इन्फायनाईट सर्कल काढता येतात हे या ठिकाणी सिद्ध करून दाखवायचं आहे. तर त्या ठिकाणी हे सिद्ध करण्यासाठी बघा आपण काय करूया. सुरुवातीला 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स घेऊ या ठिकाणी, ए अँड बी. टेक हिअर पॉईंट ए अँड बी अँड जॉईन दिस 2 पॉईंट्स बाय स्केल. स्केलच्या सहाय्याने हे 2 पॉईंट्स आपण असे जोडलेले आहेत. आणि आता सेगमेंट ए बीला एक परपेंडिक्युलर काढूया. ड्रॉ परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी ॲज शोन हिअर. आकृतीमध्ये बघा, या चॉपमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि दोन्ही बाजूला चॉप मारायचे, खालच्या आणि वरच्या दिशेला असे. नंतर बगर पेन्सिलचं टोक असं चेंज करायचं, ए वर ठेवायचं. टेक ॲट पॉईंट ए. नाउ जॉईंट दी चॉप ॲज लाईक दिस. अशा प्रकारे हे चॉप जोडून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हा या ठिकाणी परपेंडिक्युलर दिसेल, काढला आपण अशा प्रकारे. या ठिकाणचा हा 90चा अँगल असला पाहिजे. आणि हे केल्यानंतर या ठिकाणचा कोणताही एक बिंदू, टेक एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स से ए अँड बी ऑन गिवन शीट ऑफ पेपर. जॉईन दिस पॉईंट्स ए बी ॲज शोन इन द फिगर. आकृती दाखल्याप्रमाणे आपण 2 बिंदू घेतले आणि ते बिंदू जोडले एकमेकांना. आणि त्यानंतर कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. ए बीला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण, त्याला एल नाव देऊया. एल हे नाव दिलं आपण त्याला. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेक एनी पॉईंट पी ऑन लाईन एल. या एलवर एक पॉईंट घ्यायचा, पी कोणते, आणि
समजा आपण सपोज ॲट पॉईंट पी ऑन परपेंडिक्युलर, तर पीला केंद्र मानून पी ए एवढी रेडियस घ्यायचं आणि एक सर्कल काढायचं. बघा या ठिकाणी हे सर्कल काढलं आपण. अशा प्रकारे मित्रांनो, परत अनदर पॉइंट लाईज ऑन परपेंडिक्युलर, सपोज पॉईंट क्यू. या ठिकाणी आपण क्यू बिंदू घेतला आणि क्यूला केंद्र मानून ए क्यू एवढी त्रिज्या घेऊन परत एक सर्कल काढलं. अशा प्रकारे हा पॉईंट आहे बी. परत या ठिकाणी आर हा बिंदू घेतला आणि आरला केंद्र मानून परत एक वर्तुळ काढलं. बघा अशा प्रकारे आपण कितीही बिंदू या रेषेवर घेतले जी परपेंडिक्युलर आहे आणि कोणताही एक बिंदू मानायचा आणि तो तेवढी त्रिज्या घ्यायची चॉपमध्ये आणि असं सर्कल काढायचं. ते सर्व सर्कल्स जे आहेत ते त्या दोन बिंदूमधून जातात हे आपल्याला जाणवेल. बघा या ठिकाणी घेतला आपण हा पॉईंट घेतला. अशा अनेक प्रकारचे पॉईंट्स तुम्ही घेऊ शकता मित्रांनो आणि असे सर्कल काढू शकता. देर आर इन्फायनाइट सर्कल कॅन बी ड्रॉन. बघा या ठिकाणी घ्या आणि एला किंवा बीला त्रिज्या मानायचं आणि तो पॉईंट जो आपण पॉईंट घेतो तो पॉईंट आणि ए किंवा बी एवढी त्रिज्या घ्यायची चॉपमध्ये आणि असं सर्कल काढायचं. अशा प्रकारे ते अनेक सर्कल आपण या ठिकाणी काढू शकतो. या ठिकाणी प्रत्येक पॉईंटला नाव द्यायचे मित्रांनो. जे जे तुम्ही सेंटर मानलेले आहेत त्याला नाव द्यायचे आणि त्या तो बिंदू आणि ए ही एवढी त्रिज्या घ्यायची रेडियस आणि सर्कल काढायचं. हे काढलेलं सर्कल जे आहे ते दोन्ही बिंदूमधून जाणार असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे व्हेरीफाय केलं, सिद्ध केलं. काय सिद्ध केलं आपण? Infinite circle can be drawn passing through the two distinct points. Here two distinct points is A and B. A आणि B हे दोन बिंदू आहेत, वेगळे बिंदू आहेत आणि या दोन बिंदूमधून अनेक सर्कल आपल्याला काढता येतात. दोन बिंदूमधून जाणारी अनेक सर्कल्स आपण काढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हे दोन बिंदू जोडायचे आणि जोडल्यानंतर जॉईन दिस टू पॉईंट्स अँड ड्रॉ अ परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी. एक परपेंडिक्युलर काढायचा सेगमेंट ए बीला आणि त्या परपेंडिक्युलरवर कोणता एक बिंदू घ्यायचा. सपोज या ठिकाणी आपण पी बिंदू घेतला. हा पी बिंदू आणि ए पी एवढी त्रिज्या घ्यायची चॉपमध्ये आणि सर्कल काढायचं. ते जे काढलेलं सर्कल जे आहे ते या दोन्ही बिंदूमधून जाणार असेल.
त्याचप्रमाणे क्यू बिंदू घेतला. असे अनेक प्रकारचे बिंदू आपण या रेषेवर, या परपेंडिक्युलरवर घेऊ शकतो. आणि ए आणि तो घेतलेला बिंदू एवढी त्रिज्या घेऊन जर आपण वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ या दोन्ही बिंदूतून जाणार असेल. अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा 5वा प्रयोग जो आहे गणिताचा तो सिद्ध केलेला आहे मित्रांनो. तर या ठिकाणी कन्क्ल्युजन बघा. फर्स्ट, इन्फायनाइट सर्कल कॅन बी ड्रॉन. इन्फायनाइट या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला. इन्फायनाइट सर्कल कॅन बी ड्रॉन थ्रू पॉइंट्स A and B. Two distinct points here, A and B, and the center of the circle lies on perpendicular L. Perpendicular of the segment joining those points. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा 5वा जो प्रॅक्टिकल आहे तो पूर्ण केलेला आहे. तर अशाच प्रकारचे राहिलेले उर्वरित जे प्रयोग आहेत भाग 1 चे सुद्धा आपण घेऊया. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला जर आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब प्लीज. सी यू टुमॉरो अगेन in next class. Thanks a lot.